ओम साईराम. जय श्री साई चॅनलवर आपणा सर्व साई भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. साई भक्तांनो, हेमाडपंत रचित श्री साई सच्चरित्र आपणा सर्वांना अवगत आहे. आपण सर्वजण त्यातील काही अध्याय नित्यनेमाने किंवा भेटेल त्या वेळेत आपण वाचत असतो आणि श्री साई बाबांच्या गुणगान लीलांचे गुणगान करत असतो. तर मीही त्या सच्चरित्राचे वाचन करते, पाठ करते आणि त्यातील काही ओव्या माझ्या मनाला ठसतात. खूप वाचल्याच असं वाटतं की ह्या ओवीमध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे आणि म्हणूनच त्यातील काही ओव्या मी आपणापुढे सादर करते. प्रथम अध्यायातील ओवी क्रमांक 56. श्रवणे साई गुणश्रवण, मने साई मूर्तीचे ध्यान, चित्ते अखंड साई चिंतन, संसार बंधन तुटेल. कानाने साईबाबांचे गुणगान, साईबाबांच्या कथा, साई भक्तांचे अनुभव व बाबांच्या असंख्य लीला चमत्कार श्रवण करा, म्हणजेच ऐकत राहा. मनामध्ये साईबाबांची मूर्ती आणून तिचे ध्यान करा. साईबाबांच्या स्वरूपाचे ध्यान करून व बाबांचे अखंड नामस्मरण करून आपण संसाराच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे ओवी क्रमांक 56. ओवी क्रमांक 66. साई आनंद वृत्तीची खान, असलिया भक्त भाग्याचा जाण, परमानंदाची नाही वान, सदैव परिपूर्ण सागरसा. साईबाबा पूर्ण परमानंद स्वरूप आहेत. त्यांची भक्ती करणारा भक्त हा अतिशय भाग्यशाली असतो. जो भक्त बाबांशी एकरूप होतो, बाबांना आपले सर्वस्व मानून त्यांना शरण जातो, त्या भक्ताला आपोआपच परमानंदाची प्राप्ती होते व तो सदैव सर्व सुखांनी परिपूर्ण असतो. त्याचप्रमाणे ओवी क्रमांक 79. नाही मज दुसरा जप, नाही मज दुसरे तप, अवलोकी एक सगुण रूप, शुद्ध स्वरूप साईंचे. मला साईबाबांशिवाय दुसरा कोणताच जप नाही. साईबाबांच्या शुद्ध सगुण स्वरूपाचे ध्यान करणे हेच माझे तप आहे आणि यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. तर साई भक्तांनो, जर आपणाला ह्या ओव्या आणि यांचा अर्थ जर आवडला असेल आणि आपल्या जर काही कमेंट्स असतील किंवा काही सुचवणार असतील आपण, तर कमेंट बॉक्समध्ये जयश्री साई चॅनलमध्ये आपण आपले विचार सांगू शकता. आणि जर आवडले असेल तर आणखी प्रेरणा द्या. आणखीही सर्व अध्यायातील काही बोधप्रद ओव्या मी आपणापुढे सादर करेल आणि श्री साईबाबांची अशी सेवा करत राहील. ओम साईराम.